नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर मागे आपण नायट्रोड या औषधावर व्हिडिओ बनवलेला होता, जे की युरियामध्ये याची कोटिंग केली असता अमोनियम सल्फेट तयार होते असं आपण सांगितलेलं होतं। तर आज आपण त्याचं प्रात्यक्षिक पाहणार आहोत, ते कशा पद्धतीने कालवायचं आणि कशा पद्धतीने कालवल्यानंतर काय युरियामध्ये आपल्याला बदल दिसतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दावणार आहोत। तर चला पाहूया याचं प्रात्यक्षिक कशा पद्धतीने कालवता असं। अशा पद्धतीने हे औषध त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे पूर्ण। त्यानंतर अशा पद्धतीने हे युरियावर हे करून घ्यायचं आहे कोटिंग याची। तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की एवढीशी बाटली एका युरियाच्या बॅगला कशी हे होईल, त्याची कशी कोटिंग करता येईल, त्याचा खरोखर पुरेपूर औषध हे युरियाला लागेल का, असा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो। तर त्याच्यासाठी आपण हा एक प्रात्यक्षिक करून दाखवलेला आहे की एक बॅग साठी एक बॉटल ही सफिशियंट आहे आणि खरोखर त्याची कोटिंग एका बॅगला पूर्ण होते। कुठलाही याच्यामध्ये कमी वगैरे पडत नाही आणि एकदम प्रॉपर अशा पद्धतीने प्रत्येक याला हे लागलेला आहे आणि पूर्ण युरियाच्या बॅगचा कलर सुद्धा या ठिकाणी चेंज झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर आपण युरियाला नायट्रोडची कोटिंग केली तर आपला अमोनियम सल्फेट साठी जाणारा अतिरिक्त जो खर्च आहे तो आपला जवळजवळ एका बॅग मागे 450 रुपयांनी वाचतो। तर या दादांनी जवळजवळ पाच बॅग घेतल्या दादा आपण। 5 बॅग या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि 5 बॉटल। तर 5 बॅगांमध्ये जवळजवळ आज दादांचे 450 रुपये प्रमाणे 2200 रुपये हे वाचलेले आहेत। असाच मंदीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची कमी खर्चामध्ये शेती व्हावी त्याच्यासाठी इंडिकेम कंपनीने एकदम उत्तम असं प्रोडक्ट आणलेलं आहे शेतकरी मित्रांनो। त्याचा तुम्हीही लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।